नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये भगर बटाटा साबुदाणा चकली कशी तयार करायची हे पाहणार आहोत. आपण वाळवणीच्या रेसिपीजमध्ये नेहमी साबुदाणा बटाटा चकली तयार करतो, पण आज आपण ही चकली तयार करताना भगर म्हणजेच वरीचे तांदूळ वापरलेले आहे, त्यामुळे एकदम चविष्ट अशी ही चकली तयार झालेली आहे. चकल्या पाहना तळल्यानंतर मस्त अशा दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत. अजिबात कडक न होता मस्त अशा कुरकुरीत हलक्या फुलक्या आणि खुसखुशीत तयार झालेल्या आहे. चकल्या तयार करताना एकही थेंब तेलाचा वापर केला नाही, त्यामुळे वर्ष 2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकतात. अजिबात वास वगैरे येत नाही. आता अशा परफेक्ट चकल्या तयार करण्यासाठी भगर, साबुदाणा आणि बटाटा या तिन्ही वस्तूंचं वजनी आणि वाटी असं प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे तुमच्या चकल्या अजिबात बिघडणार नाही. आता ही चकली तयार करताना कोणत्याही प्रकारची जास्तीची पूर्वतयारी करावी लागत नाही. भगर जरा सुद्धा न भिजवता झटपट अशी ही चकली तयार केलेली आहे. ही चकली पाहणा सोऱ्यामधून करताना मध्येच कुठेही तुटत नाहीये. मस्त अशी अक्कीच्या अक्की आणि गोल गरगरीत तयार झाली आहे. सुकल्यानंतर चकलीचे तुकडे वगैरे पडलेले नाहीत. मस्त अशा गोल गरगरीत आणि अख्ख्याच्या अख्ख्या निघालेल्या आहेत. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. सुकल्यानंतर चकली अगदी छोटी झालेली आहे, पण तळल्यानंतर ना मस्त अशी दुप्पट तिप्पट फुललेली आहे. हलकी फुलकी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे. आता ना या चकल्या बनवायला फार सोप्या आहेत. अगदी एकटी महिला सुद्धा एकाच वेळी 1-1, 2-2 किलोच्या या चकल्या डब्बा भरून तयार करू शकते. मी ह्यापूर्वी सुद्धा भरपूर साऱ्या उन्हाळी रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. पाहिल्या नसतील तर एकदा जरूर करून पहा. तुम्हाला चकली तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे. चला तर वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. आणि हो, व्हिडिओ जरा सुद्धा तुम्हाला कुठे आवडला असेल ना तर एक लाईक जरूर करा.